धुळे ग्रामीण आमदार राम बदाने यांच्या वाढदिवस निमित्त मेरगाव येथे उपसरपंच दिनेश पाटील यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न. 66 रक्त वाटल्या संकलन. धुळे तालुक्यातील मेरगाव येथे माझा नेता माझा अभियान सेवा सप्ताह उपक्रमाअंतर्गत आपल्या मातीचे आपल्या माणसांचा भूमिपुत्र धुळे ग्रामीण आमदार श्री राघवेंद्र उर्फ रामदादा बदाने यांच्या वाढदिवस निमित्त मेरगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारखे जीवनदायी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने यांनी वाढदिवस निमित्त फुलहार पुष्पगुच्छ न देता विविध समाजिक उपक्रम राबविण्यात यावे असे आवाहन धुळे तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थांना केले होते. त्याला प्रतिसाद देत विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप विविध उपक्रमांनी धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने यांचा वाढदिवस उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्यातलाच एक भाग म्हणून सदर रक्तदान शिबिर आज दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता गांधी चौक मेरगाव येथे आयोजित करण्यात आले. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्याचा तसेच युवकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा या उपक्रमातील उद्देश असून या शिबिराच्या आयोजनासाठी माजी सभापती किरण उर्फ बंटी भैया पाटील यांच्या मार्गदर्शनात मेरगावचे उपसरपंच दिनेश गंगाराम पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले. तर या ठिकाणी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने हे 66,000 मतांनी निवडून आले होते. तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवत 66 बाटली रक्त संकलन करण्यात आले. या रक्तदान शिबिराप्रसंगी आयोजक मेरगाव उपसरपंच दिनेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर भामरे, चेअरमन DRCT हायस्कूल मेरगाव दिलीप भामरे, कैलासवासी राजा काका पेन्शनर संघटना कार्यकारी कोषाध्यक्ष सुभाष भामरे, स्वप्नील भामरे सर, नंदकिशोर भामरे, जयवंत भामरे, LN पिंजारी, समाधान भामरे, बापू भामरे, दिलीप भामरे, शरद पाटील, सुभाष भामरे, भाऊसाहेब देसले, मनोहर देसले, योगेश भामरे, अमोल भामरे, अण्णा पद्मार, उमेश गोसावी, रावसाहेब भामरे, सुभाष भामरे, प्रभाकर भामरे, धोंडू सुरेशी, विठ्ठल सुरेशी, कमलेश भामरे, प्रकाश भामरे, अमोल भामरे, संजय भामरे, शरद भामरे, अंबर माडीच, संपत माडीच, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बोरसे आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते. तर रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांकडून प्रोत्साहनपर भेट वस्तू देण्यात आले. यात प्रामुख्याने या ठिकाणी मुस्लिम बांधवांचा देखील मोठा सहभाग दिसून आला. तर प्रामुख्याने सदर परिसर हा ग्रामीण भाग असून शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी शेतकऱ्यांना या रक्तदान केल्यानंतर या ठिकाणी त्यांना थंड पाण्याचा जार या ठिकाणी त्याचबरोबर जेवणाचा डब्बा भेट स्वरूपात देण्यात आला व प्रमाणपत्र देऊन त्यांचा रक्तदात्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला. आपल्या धुळे ग्रामीणचे तरुण तडफदार लोकप्रिय आमदार रामदादा बदाने यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दादांचं सामाजिक कार्य खूप मोठ्या प्रमाणात आहे. दादा नेहमी माणसांच्या सेवा करण्यासोबत पशूंची पण सेवा करत असतात. पण आमचंही दादांच्या कार्यात काहीतरी सहभाग व्हावा ह्या दृष्टिकोनातून त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही मेरगाव गावाच्या वतीने आमचे मार्गदर्शक आदरणीय किरण भैया पाटील व आम्ही सर्व ग्रामस्थांनी ठरवून मेरगावमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर घ्यावं, जेणेकरून त्यांच्या समाजसेवेबरोबर आमचाही हातभार लागेल अशा उद्देशाने आम्ही आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. या रक्तदान शिबिराला आमच्या मेरगाव गावातून एक चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता 11 वाजलेत, आतापर्यंत 52 ते 53 रक्तदान झालेले आहेत. आमचं टार्गेट 66 रक्तदान या मेरगावातून आज व्हावं, कारण रामदादा 66,000 मतांनी निवडून आलेले होते. तर त्या 66,000 मतदान आकडा आम्ही आज पूर्ण करावा असा आमचा उद्देश आहे. तो आम्ही 1 तासाभरातून नक्कीच पूर्ण करू आणि दादांच्या कार्याला आम्ही सलाम करतो. नुकतंच दादांनी धुळे ग्रामीणमध्ये एक चांगलं आणि मोलाचं काम करून दिलं, ते म्हणजे 132 kVचे 2 उपकेंद्र धुळे तालुक्यामध्ये मंजूर करून आणलं. ही छोटी बाब नव्हे, कारण आमचा तालुका शेतकऱ्यांचा तालुका आहे आणि शेतकरी सगळ्यात जास्त जर कुठल्या गोष्टीला असं त्याला जर कुठल्या कमतरता भासत असेल तर ती विजेची आहे आणि ती विजेची कमतरता भासण्यासाठी दादांनी गेल्या 1.5 वर्षापासून
खूप मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ म्हणून 132 केवीचे 2 उपकेंद्र धुळे तालुक्यात मिळणं म्हणजे जे आत्तापर्यंत कोणाला जमलं नाही ते दादांनी करून दाखवलं. या दादांच्या कार्यात आमचे काका सुभाष गुरुजी दादा महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत. त्याचबरोबर दिलीप आप्पा जे DRCP पब्लिक स्कूलचे चेअरमन आहेत. आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष आमचे ग्रामपंचायतचे सदस्य आणि मेरगावचे तंटामुरचे अध्यक्ष भास्कर आबा यांनी भूषवलं. आमच्या सर्व तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या दादाच्या वाढदिवसाच्या औचित्याला दिलं. देखील क्षेत्रात काम करणारा आमचा मित्र योगेश राहुल देवबन्याचे आमचे मेरगावचे भूमिपुत्र आणि देवबन्याचे उपसरपंच स्वप्नील सर हे देखील आहेत. जसं बँकेचे निवृत्त नंदूदादा भाऊ व इतर सर्व ग्रामस्थ सर्व तरुण या कार्यक्रमाला उपस्थित होते. आम्ही खास करून ग्रामीण भागात हे असल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचा विचार करून शेतकऱ्यांना डबा म्हणजे त्यांना शेतात घेऊन जाण्यासाठी डब्याची उत्स्फूर्त म्हणून आम्ही आमच्या आयोजकांच्या मार्फत एक डबा आणि जार त्यांना बक्षीस म्हणून देण्याचा आमचा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे. असा हा सोहळा आज आम्ही आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने आमच्या सगळ्या तरुण मित्रांच्या वतीने आम्ही तो घडवून आणलेला आहे. आम्ही आमच्या मेरगावच्या वतीने आमच्या परिसराच्या वतीने आमचे मार्गदर्शक किरण भैया पाटील यांच्या वतीने दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो.